हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. आजचा आपलं टॉप कन्सेप्ट आहे पोझिशन टाईम ग्राफ किंवा मग त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ असंही म्हणतो. सी, डिस्प्लेसमेंट किंवा पोझिशन हे काय आहे आपलं? दिस इज अवर मोशन पॅरामीटर, राईट? विच हेल्प्स अस टू डिस्क्राईब द मोशन. त्याची डेफिनेशन आपण बघितलेली आहे का पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज नथिंग बट द पॉइंट इन द स्पेस, इन द चूजन स्पेस वेअर द ऑब्जेक्ट एक्झिस्ट फिजिकली ॲट गिवन इंटरवल ऑफ टाईम. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे इट इज अ शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन्स, राईट? सो एनिवे डिस्प्लेसमेंट का तयार होतं? बिकॉज पार्टिकल चेंजेस पोझिशन ड्युरिंग द मोशन. मग आपण जे काही मोशन पॅरामीटर पाहिले, वेदर इट इज डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, एक्सलरेशन, what we have observed in motion is they goes on increasing or decreasing with respect to time. म्हणजे या सगळ्या केसेसमध्ये जो टाइम आहे तो फॉरवर्ड दिशेने जातोय. इट नेव्हर बिकम्स निगेटिव्ह, इट गोज ऑन पासिंग. सो ऑल दीज पॅरामीटर आर फंक्शन्स ऑफ टाइम, वी कॅन से, राईट? हे सगळे टाइम डिपेंडंट फंक्शन आहे. म्हणून आपल्याला या सगळ्या पॅरामीटरचं व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण त्याचा ग्राफिकली त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, किंवा कारण मोशन ॲनालिसिसमध्ये त्याचा आपल्याला भविष्यात फायदा होतो. मग याचा फायदा काय तुम्हाला सांगतो. सी, बाय नोईंग दिस पोझिशन टाइम ग्राफ और सम अदर व्हेरिएबल वर्सेस टाइम ग्राफ, व्हॉट वी कॅन अंडरस्टँड इज वी कॅन अंडरस्टँड हाऊ दॅट पार्टिकल हॅज कवर्ड द मोशन. तो पार्टिकल कसा गेला असेल. कारण ग्राफ म्हणजे व्हिज्युअल इन्फॉर्मेशन आहे, जे आपल्याला थेरॉटिकल याच्यापेक्षा जास्त माहिती देते. लाईक क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही पाहता एकीकडे ओव्हर्स असतात आणि एकीकडे रन्स असतात, राईट? लाईक एक्स ॲक्सिसवर रन्स असतात आणि वाय ॲक्सिसवर ओव्हर असतात. सो तुम्ही बघू शकता की विथ द इन्क्रीज इन ओव्हर रन कसे इन्क्रीज झालेले. सो जनरली वाय ॲक्सिसला रन घेतो आणि एक्स ॲक्सिसला आपण ओव्हर घेतो. लाईक पहिल्या ओव्हरला, दुसऱ्या ओव्हरला, मग तो ग्राफ आपल्याला दिसतो ना. त्याच्यातून कळतं का आपण प्रगती करतोय का आपण खाली चाललोय, राईट? सो ग्राफ ऑलवेज हेल्प्स अस टू नो whether we are increasing, decreasing or whether we are constant with respect to some variable. So position time graph मध्ये मग आधी आपण ऍक्सिस काय असतात ते समजून घेऊ. ठीक आहे. आता जनरली आपली कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला जो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असतो त्याला आपण टाइम ऍक्सिस म्हणून फिक्स करतो. म्हणजे सगळ्या ग्राफ्स मध्ये, इवन इन फॉर अदर व्हेरिएबल ऑल्सो. इथं ओरिजिन आणि वाय ऍक्सिसवर घेतो आपण पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. आता हा ग्राफचं नेचर आपल्याला सांगू शकतो ती जी मोशन घडलेली आहे ती कशी घडलेली. मी फॉर एक्झाम्पल सांगतो. समजा ग्राफचं नेचर असं आहे, इट इज अ स्ट्रेट लाईन विच इज पासिंग थ्रू द ओरिजिन. ठीक आहे ना. मेकिंग सम अँगल लेटेस्ट से थिटा विथ द हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस किंवा टाइम ऍक्सिस. मग याचं इंटरप्रिटेशन काय होईल? मित्रांनो, का हा एक्स पॅरामीटर ह्या टाइम पॅरामीटरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कारण लाईन इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, स्लोप त्याचा कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय झालं, एक जनरल मॅथमॅटिक्सच्या भाषेत एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजेच आता फिजिक्सच्या भाषेत काय झालं का इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये जे काही डिस्प्लेसमेंट होतं ते इक्वल होतंय. म्हणजे याचाच अर्थ काय झाला फिजिक्सच्या भाषेत का ह्या दरम्यान व्हेलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्ही याचा जर स्लोप काढला तर तो स्लोप काय येणार आहे, स्लोप इज इक्वल टू एक्स अपॉन टी, म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजे dx अपॉन dt, अँड विच इज नथिंग बट व्हेलॉसिटी. म्हणजे पोझिशन टाइम ग्राफ द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन असेल, सर इन दॅट केस इट रिप्रेझेंट्स द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मोशन, युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. हे झालं त्याचं स्ट्रेट वे इंटरप्रिटेशन. आता त्यातली त्यात इफ द स्लोप इज पॉझिटिव्ह देन इट इंडिकेट्स दॅट द पार्टिकल इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी अँड दॅट इज कॉन्स्टंट थ्रू आउट द मोशन. ठीक आहे. आता तेच जर आपण हा ग्राफ एक्स आणि हे टी घेतलं आणि असा काढला तर याचा अर्थ काय होईल, इथं स्लोप ऑफ लाईन इज निगेटिव्ह, म्हणजे पार्टिकल इज अप्रोचिंग टुवर्ड्स द मेन पोझिशन, व्हेलॉसिटी इज निगेटिव्ह. ठीक आहे. हिअर अगेन स्लोप इज कॉन्स्टंट बट पार्टिकल इज मूव्हिंग फ्रॉम सम एक्सट्रीम पोझिशन टू द मेन पोझिशन, अँड हिअर पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन अँड मूव्हिंग टुवर्ड्स सम एक्सट्रीम पोझिशन. सो हा त्याचा मिनिंग झाला, राईट? बाकी दोन्ही केसमध्ये स्लोप ऑफ ग्राफ इज कॉन्स्टंट, देअरफॉर बोथ दी ग्राफ रिप्रेझेंट्स कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मोशन. इंटरप्रिटेशन लक्षात ठेवा मित्रांनो. आता जर समजा पोझिशन टाइम ग्राफ हा टाइम ऍक्सिस, हा पोझिशन ऍक्सिस किंवा डिस्प्लेसमेंट ऍक्सिस हा जर स्ट्रेट लाईन असेल लाईक दिस, सो याचा अर्थ काय होतोय का टाइम वाढत चाललेला आहे. इथं 0, 1, 2, 3 तो वाढत चाललेला आहे. बट पोझिशन इज फिक्स, लेट अस से 5 ऑर समथिंग. सो ही पोझिशन चेंज होत नाही.
याचा अर्थ काय होतोय की विथ रिस्पेक्ट टू टाइम पार्टिकल कुठंच मूव्ह होत नाही, त्याची पोझिशन काय फिक्स आहे. मग व्हॉट इट कॅन इंडिकेट, तो इंडिकेट काय करू शकतो की एका सर्टेन पोझिशन ग्रहण केल्यानंतर अक्वायर केल्यानंतर इट इज नॉट मुव्हिंग, इट इज ॲट रेस्ट. आणि ते जर तो जर समजा मूव्ह झाला नाही म्हणजे तो कम्प्लिटली ॲट रेस्ट ॲट गिवन मीन पोझिशन, सो तो ग्राफ डायरेक्ट एक्स ऍक्सिस वर येणार आपल्याला असा. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज वी कॅन इंटरप्रिट आउट ऑफ दिस. आता जर हाच पोझिशन टाइम ग्राफ, हा टाइम ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस, हा समजा असा काही कर्व आला किंवा असा कर्व आला, तर इथं तो कर्व काय इंडिकेट करेल का व्हेलॉसिटी त्याची फिक्स नाहीये, कॉन्स्टंट नाहीये, अँड इट इज गेटिंग न्यू पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे एक्सचं व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज नॉट लिनियर. म्हणजे एक्स हा विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलतोय फिक्स मध्ये, पण तो लिनियरली बदलत नाही. म्हणजे ही कॉन्स्टंट, ही नॉन युनिफॉर्म मोशन झाली. ठीक आहे. सो फायनली थोडक्यात इंटरप्रिट करू. पोझिशन टाइम ग्राफ जर स्ट्रेट लाईन असेल तर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट रिमेन्स कॉन्स्टंट, आणि पोझिशन टाइम ग्राफ जर कर्व असेल तर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज नॉट कॉन्स्टंट. आता त्यातली त्यात पोझिशन टाइम ग्राफ जर इन्क्लाइन टू एक्स ऍक्सिस असेल पासिंग थ्रू ओरिजिन, इन सच अ केस व्हॉट हॅपन्स, द स्लोप इज पॉझिटिव्ह, मीन्स पार्टिकल इज हॅव्हिंग सर्टेन व्हेलॉसिटी. आणि जर समजा पोझिशन टाइम ग्राफ स्ट्रेट लाईन आहे पण पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे, तर पार्टिकल इज नॉट मुव्हिंग एनिवेअर, इट इज इन अ स्टेट ऑफ रेस्ट. राईट. सो हे झालं पोझिशन टाइम ग्राफचे डिटेल. आता याच्यावर एक्झाम्पल्स कसे विचारतात मित्रांनो, एक साधे लेवल 1 चे. समजा मी तुम्हाला एक ग्राफ दिला, मी एक तुम्हाला असा ग्राफ दिला आणि त्याच्यात असं दाखवलंय. ठीक आहे. आता मी ह्या ग्राफ मध्ये 0 A B C आणि विचारलं का A to B चा अर्थ काय होतो, तर एनीबडी कॅन से ड्युरिंग A to B मुवमेंट द ऍक्सिस इट इज A to B, AB इज पॅरलल टू टाइम ऍक्सिस, हेन्स पार्टिकल इज ॲट रेस्ट ॲट दॅट टाइम. कारण टाइम तर थांबणार नाही, तो चालूच राहणार आहे. ठीक आहे. मग मी जर सांगितलं 0 to A, in this case velocity is increasing, velocity is constant, and particle has certain velocity, it is moving with constant velocity. It is moving with constant velocity but coming towards the mean position. ठीक आहे. so this is how you can solve various question on this topic. आता टॉपिकचा फायदा काय, इथे तुमचा बेस क्लिअर करा, माइंडसेट क्लिअर करा. ग्राफिकल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे बेसिक क्लिअरली माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हा झाला तुमचा आजचा टॉप कन्सेप्ट, पोझिशन टाइम ग्राफ किंवा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. ठीक आहे. थँक्यू.